Hello students of standard 4th. In this video we are going to continue our lesson number 11 of EVS 1. तो आता इथून हर्ट पासून आपण सेकंड पार्ट सुरू करणार आहोत. हर्ट म्हणजे आपलं हृदय. बघा देअर इज अ ब्लड इन बघा तुम्ही आपल्या चेस्टच्या डाव्या साईडला लगेच हात लावून बघा. व्हिडिओ बघता बघताच चेस्टच्या डाव्या साईडला हात लावा. शांत थांबा 2 मिनिटं आणि पहा. बघा तुम्हाला हृदयाचे ठोके ऐकू येतील. हार्टबीट्स आपल्याला ऐकू येतात, आपल्या हाताला जाणवतात. इथे आपलं हार्ट आहे लेफ्ट साईडला, आपल्या चेस्टच्या लेफ्ट साईडला. देअर इज अ ब्लड इन आवर बॉडी. वी टेक इन एअर व्हेन वी ब्रीथ इन. आवर ब्लड कॅरीज द एअर टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. The food that we eat get digested. It is again blood that carry the digested part to every particles of the body. For this purpose, it is necessary to keep blood flowing through the blood vessels that spread throughout the body. It is the function of the heart to keep the blood flowing. म्हणजे बघा आपण शरीरात रक्त असते. जेव्हा आपण हवा म्हणजे श्वास घेतो, ब्रीथ करतो, तेव्हा हवा आपल्या शरीरात जाते. ती पूर्ण शरीरात पोचवण्याचे काम आपलं ब्लड करते. बरोबर. आपण जे फूड खातो त्याचे पचन झाल्यावर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोचवायचे काम सुद्धा ब्लड करते. मग तुम्हाला सांगितलं, मी ते गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की फिल्टर झालेला जो लिक्विड पार्ट आहे तो आपल्या सगळ्या बॉडीमध्ये पोचवण्याचं काम सुद्धा काय करते, ब्लडच करत असते. तसंच आपल्या पूर्ण बॉडीभर आपण आधीच गेल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की पूर्ण ब्लड व्हेसल्स सगळीकडे पसरलेल्या आहेत. त्याच्यातून ब्लड व्हेसल मार्फत ब्लड हे सगळ्या बॉडीकडे पसरवलं जातं. मग हर्ट आपलं कुठे आहे बघा. तर हर्ट काय करतं हे सुद्धा आपण बघणार आहोत. आपण ब्लड विषयी जे बघतोय त्याचा हर्टशी आपला काय संबंध आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. बघा पुढे आहे ते तुम्हाला. द हार्ट इज अन इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन. इट इज इन द सेंटर ऑफ द thoracic cavity. A little to its left, it is slightly bigger than the one first. The wall of a heart too are flexible. म्हणजे हृदय हे एक इंटरनल ऑर्गन आहे आणि ते आपल्या चेस्टच्या बरोबर मध्ये थोडंसं डाव्या साईडला आहे. आणि आपली हाताची मूठ बघितलीत ना तुम्ही, मूठ केल्यावरती बघा त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं आपलं हर्ट आहे. हाताची मूठ करा बघा तुम्ही, हे बघा त्याच्यापेक्षा थोडं हे मोठं हर्ट आहे, इथे सिच्युएटेड आहे थोडंसं लेफ्ट साईडला. हे बघा हे हर्ट. आणि मी तुम्हाला ब्लडचं हर्टची काय फंक्शन आहे हे पुढे सांगणार आहे. इथे आपण एक नवीन शब्द शिकणार आहोत, द हर्ट कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्शन. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अंकुचन, रिलॅक्शन शीतलीकरण. म्हणजे हर्ट बिकम स्मॉलर. कॉन्ट्रॅक्ट जेव्हा होतं तेव्हा हर्ट थोडं स्मॉल होतं आणि रिलॅक्स होतं तेव्हा ते थोडंसं ओरिजिनल साईजला येतं. म्हणजे आपण हार्ट स्पीड बघतो ना तेव्हा ते कॉन्ट्रॅक्ट रिलॅक्स असं होत असतं. हा कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स तुम्हाला दाखवण्यासाठी इथे बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. ट्राय दिस. टेक अ बॉटल मेड फ्रॉम फ्लेक्झिबल प्लास्टिक. टेक अ स्पेंट बॉल स्पेल इंट. म्हणजे एक बाटली घ्यायची आहे आणि तुमचं बॉल पेनाची रिफिल घ्यायची आहे. पहा बॉल पेनाची रिफिल माहिती आहे, बॉल पेन संपला रिफिल की त्याचं वरचं नोझल आहे ना ते नोझल काढून टाकायचं आणि ती रिफिल कशात बसवायची आहे आपल्याला, त्या बॉटलच्या बघा असे बरोबर मध्ये बसवायची आहे. पहा इथे हे बघा तुम्हाला इथे दिसतंय, ही इथे मध्ये आहे ना ही नळी, ही रिफिल आहे. आणि काय करायचं आहे पहा, त्या रिफिलला तुम्ही गच्च ते झाकण बाजूला टाईट करून त्याच्यामध्ये मध्ये होल पाडून ती रिफिल टाकायची आहे. बाकीचं झाकण गच्च व्हायला पाहिजे, फक्त ती रिफिल आत गेली पाहिजे. आणि काय करायचं आपण त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे, पाण्याने पूर्ण भरायची आहे ती. आणि जेव्हा आपण तिला दाबू म्हणजे तिला जेव्हा कॉन्ट्रॅक्ट करू, तिचं आकारमान कमी करू, तेव्हा काय होईल, त्याच्यातलं पाणी असं बाहेर येतंय. आणि परत तिला जेव्हा आपण सोडू तेव्हा ती काय होईल, मोठी होईल. असं 3-4 वेळा करायचं आहे. बाटली दाबली की रिफिल मधून पाणी जोरात बाहेर येतं आणि बाटलीवरचा दाब कमी केला की पाणी बाहेर पडणं थांबतं. हे बघा इथे दाबली, तिचं आकारमान पण थोडंसं कमी झालं आणि पाणी बाहेर आलं. इथे आपण हिला सोडून दिली, ती परत मूळ म्हणजे त्याच्या शेपमध्ये आली. परत दाबली, तिचं आकारमान कमी झालं, परत तिला सोडली, मूळ शेप. असंच आपल्या हृदयाचं हे चालू असतं हर्टचं. ते कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा हे आपलं हर्ट हे थोडंसं दाबलं जातं म्हणजे स्मॉल होतं आणि परत जेव्हा हे होतं मूळ पदावर तेव्हा ते परत मोठं होतं. अशा पद्धतीने त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन ही प्रोसेस चालू असते. पहा कॉन्ट्रॅक्ट्स अँड रिलॅक्स.
पहा पुढे तुम्हाला काय म्हटलेलं आहे, मी तुम्हाला म्हटलं की ब्लड आणि हार्टचं आपण रिलेशन बघणार आहोत. द हार्ट कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स अल्टरनेटली विदाउट स्टॉपिंग. त्यामुळे आपल्याला मी तुम्हाला म्हटलं बघा सुरुवातीलाच की हार्टवरती हात ठेवा, आपल्या इथे तुम्हाला ठोके जाणवतील, त्यावेळेला ते ब्लड आपलं कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होत असतं. बघा हे कंटिन्यू प्रोसेस चालू असते. माणूस जिवंत असेपर्यंत त्याचं हार्ट हे कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स हे होतच असतं. व्हेन इट कॉन्ट्रॅक्ट्स द ब्लड इन द हार्ट पुशेस इन द ब्लड व्हेसल. बघा इथे बघा तुम्हाला दिसतंय, आपण हे बघूया. ह्याला बघा असे छोटे छोटे तुम्हाला नळ्या दिसत आहेत का? ह्या बघा 1 2 ह्या सगळ्या ह्याला ब्लड व्हेसल्स जोडलेल्या असतात. हे बघा हे इकडे सगळे हे ब्लड व्हेसल्सला म्हणजे ह्या अशा पूर्ण शरीराभर ह्या पसरलेल्या असतात. मग जेव्हा आपण बघितलं की बाटली दाबल्यावरती काय होतं, त्याच्या त्या रिफिलमधून पाणी बाहेर आलं ना, तसंच जेव्हा हे कॉन्ट्रॅक्ट होतं तेव्हा ह्या व्हेसल्समधून ब्लड आहे हे ह्या ब्लड आहे ते बाकीच्या आपल्या शरीरभर ज्या व्हेसल्स पसरल्यात त्यांच्याकडे पोहोचवलं जातं आणि जेव्हा ते रिलॅक्स होतं तेव्हा ते परत थांबतं. बघूया आपण, तुम्हाला समजलं असेल की कॉन्ट्रॅक्ट झाल्यावरती इथून जसं पाणी बघितलं आपण मगाशी बाहेर येतं तसं इथून ब्लड बाहेर येतं आणि शरीराच्या पूर्ण भागाला ते मिळतं. पुढे बघा काय सांगितले तुम्हाला, ॲट व्हेरी कॉन्ट्रॅक्ट इट पुशेस फर्दर अँड फर्दर. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टच्या वेळेला ते ब्लड पुढे पुढे सरकत जातं. कॉन्ट्रॅक्ट केलं थोडं पुढे, परत ते रिलॅक्स होतं, परत कॉन्ट्रॅक्ट केलं की ते परत पुढे जातं. अशा पद्धतीने शरीराच्या पूर्ण भागाला ब्लड पसरवलं जातं. म्हणजे बघा जर आपलं या साईड इथे हार्ट असेल तर इथून पूर्ण शरीराकडे ह्याच्या व्हेन्स गेलेल्या असतात अगदी डोक्यापर्यंत आणि ह्या हार्टकडून सगळीकडे ब्लड आपल्याला पोचवलं जातं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट इज कॉल्ड हार्टबीट. आपण म्हटलं की हृदयाचा ठोका पडतो, हार्टबीट होते, म्हणजेच काय ते कॉन्ट्रॅक्ट होतं. इफ यू प्लेस युअर हँड ऑन द मिडल ऑफ अ चेस्टच्या मिडलला हात ठेवलात तर तुम्हाला हे जाणवेल. ॲट अ रिस्ट देअर इज अ ब्लड व्हेसल दॅट फ्लो व्हेरी क्लोज टू द स्किन. रिस्टला जर हात लावलात तर ब्लड व्हेसल हे बघा तुम्हाला जाणवेल की त्याच्यातून ब्लड पास होते त्या रिस्टच्या ब्लड व्हेसलमधून. इफ यू प्लेस युअर फिंगर ऑन देअर यू विल फील द हार्टबीट. दिस इज कॉल्ड द पल्स. त्याला म्हणतात पल्स, नाडीचे ठोके. तुम्ही हात ठेवा बघू आणि तुम्ही शांत ऑब्झर्व करा, त्याच्यातून तुम्हाला ब्लड पास होताना दिसतं बोटं टेकवली, त्यालाच म्हणायचे पल्स. समजते तुम्हाला आपण कसं हार्टचं काम चालतं ते बघितलं. हार्ट काय करतं की शरीरामधून येणारं जे ब्लड असतं त्याला प्युरिफिकेशन करायचं काम करतं आणि प्युरिफाय केलेलं ब्लड शरीराच्या सगळ्या भागांना पोचवतं. नेक्स्ट आपण इंटरनल ऑर्गन बघणार आहोत, लंग्स म्हणजे फुफ्फुस. When we breathe in, we take air in through the nose and the internal organ through which this air is supplied to the body is called lungs. म्हणजे आपण नाकाद्वारे हवा शरीरात घेतो. बघा आपण ब्रीथ करतो ना तेव्हा नाकाद्वारे शरीरात हवा घेतो आणि ती आपल्या सगळ्या शरीरापर्यंत पोहोचवली जाते. शरीरापर्यंत पोहोचवण्याच्या आधी ती फुफ्फुसात जाते. बघा फुफ्फुस म्हणजे लंग्स कुठे आहेत हे बघा. We have two lungs. They are situated in the thoracic cavity, one on the right and other on the left. The heart is between the lung. It's little to the left. There is a left lung has a slight depression and the right lung is slightly bigger than the left lung. म्हणजे ह्या लंग्स बघा दोन आहेत, एक लेफ्ट एक राईट. आणि लेफ्ट साईडच्या लंग्स मध्ये बघा तुम्हाला दाखवते, पहा इथे दोन आपण लंग्स आहेत बघा. हा हे बघा फुफ्फुस हे दोन आणि ह्याच्या एका लेफ्ट साईडच्या फुफ्फुसमध्ये हार्ट आहे. हे बघा हे हार्ट आहे ना, म्हणजे आपल्या चेस्टमध्ये लेफ्ट आणि राईट साईडला दोन फुफ्फुस आहेत आणि लेफ्ट साईडच्या फुफ्फुसावरती लेफ्ट साईडच्या लंग्सवरती इथे एक हार्ट सिच्युएटेड आहे. बघा आपण मगाशी हार्ट बघितलं कुठे थोडंसं लेफ्ट साईडला आहे. त्याच्यामुळे लेफ्ट साईडचं जे आपलं लंग्स आहे ते थोडंसं खोलगट तिथे जागा असते आणि उजव्या साईडचं जे असतं राईट साईडचं ते थोडं मोठं असतं आणि लेफ्ट साईडच्या लंग्समध्ये थोडीशी अशी जागा असते जिथे आपलं हार्ट सिच्युएटेड आहे. पहा पुढे बघूया आपण. अ पाईप लाईक इंटरनल ऑर्गन कॅरी द एअर वी ब्रीथ इन टू द लंग्स. इट इज कॉल्ड अ पाईप लाईक इंटरनल ऑर्गन कॅरी द एअर वी ब्रीथ इन टू द लंग्स. इट इज कॉल्ड विंड पाईप. द विंड पाईप सेपरेटेड इंटू टू ब्रँच. ईच ब्रँच इज कॉल्ड bronchs. When we breathe in, the lungs expand a little. That is why our chest swell up and we breathe in. म्हणजे आपण श्वासासोबत जी हवा
घेतो आतमध्ये ती फुफ्फुसापर्यंत पोहोचवण्यासाठी एक बारीक नळी असते, त्याला आपण काय म्हणतो, विंड पाईप. मराठीमध्ये त्याला श्वासनलिका म्हणतात. पुढे त्या श्वासनलिकेला 2 फाटे फुटतात आणि पुढे काय करतात की श्वास घेतल्यावरती आपले लंग्स थोडेसे एक्सपांड होतात आणि श्वास घेतल्यावर आपली छाती थोडीशी फुगते. बघा, हार्ट आणि लंग्स यांची एकमेकावरती हे अवलंबून असतात. द फंक्शन अँड हार्ट अँड लंग्स डिपेंड ऑन इच अदर. बोथ दिस इंटरनल ऑर्गन आर व्हेरी इम्पॉर्टंट. हे दोघांचं काम एकमेकावरती अवलंबून असतं. म्हणजे लंग्स काय करतं, आपण जे नाकाद्वारे श्वास आत घेतो त्याच्यामध्ये ऑक्सिजन आपल्याला बॉडीला प्रोव्हाइड करतात आणि कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकला, तर हे फिल्टरचं काम केलं जातं. आणि हार्ट आणि लंग्सचं काम हे एकमेकावरती अवलंबून असतं. हे दोन्ही महत्त्वाचे इंटरनल ऑर्गन आहेत. थर्ड महत्त्वाचा इंटरनल ऑर्गन आहे ब्रेन. बघा, द ब्रेन इज सिच्युएटेड इन द कार्नियल कॅव्हिटी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन. इट कंट्रोल ऑल दॅट वी डू. It is in a brain and we become aware emotions such as anger, joy, sorrow, etc. The meaning of information collected by our sensory organ is also understand in the brain. म्हणजे बघा, आपण मगाशीच बघितलं की ब्रेन कुठे सिच्युएटेड आहे, तर कार्नियल कॅव्हिटीमध्ये. हे बघा इथे. आणि हे ब्रेन आपल्या बॉडीच्या प्रत्येक पार्टवर नियंत्रण ठेवतं. आपल्याला आनंद वाटणे, दुःख वाटणे अशा भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमुळे होते. तसंच बघा, आपले जे सेन्सरी ऑर्गन आहेत जे आपण बघतो, टेस्ट करतो, याच्यासाठी आईज, इयर, पण हे सगळ्यांचं सुद्धा माहिती सगळ्यात पहिली कुठे समजली जाते, मेंदूला ही माहिती कळते आणि मग नंतर ती मेंदू आपल्या शरीरापर्यंत पोहोचवतं की तिखट आहे एखादी गोष्ट. ही आधी जिभेकडून मेंदूकडे त्याचा मेसेज जातो आणि मग तो मेसेज आपल्यापर्यंत पोहोचतो. बघा, ते पुढे काय सांगितलं, इंजुरी टू द ब्रेन कॅन मेक द डिसेबल ऑफ लाईफ. इट कॅन इझी कॉज डेथ. म्हणजे मेंदूला जर काय झालं तर कायमचं अपंगत्व येऊ शकतं, तसेच दगावण्याचा सुद्धा धोका असतो. इंजुरी टू द ब्रेन कॅन बी hence the brain need to total protection. That disease function of the shell of casting formed by a skull around it. स्कल असते, आपण स्केलेटन मध्ये बघितलं बघा, कवटी म्हणजे ही आपल्या मेंदूच्या वरती जो भाग आहे त्याला स्कल म्हणतात, कवटी म्हणतात. ती एकदम कडक असते. ह्याच्यामुळे आपल्याला जरी पडली, लहान मुलं पडतात वगैरे, तरी मेंदूला मार लागत नाही, कारण त्यांची कवटी ही किंवा स्कल ही एकदम स्ट्रॉंग असते. त्याच्यामुळे त्याच्या मेंदूला मार लागत नाही. स्कल ही त्याला प्रोटेक्ट करते आणि ब्रेनचं फंक्शन काय, ते सगळ्या बॉडीच्या पार्टवरती कंट्रोल करायचं आहे. बघा, द स्ट्रक्चर ऑफ अवर बॉडी इज व्हेरी कॉम्प्लेक्स. देअर आर लार्ज नंबर ऑफ ऑर्गन्स इनसाइड द बॉडी विच हेल्प इट टू परफॉर्म ऑल फंक्शन स्मूथली. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग टू लर्न अबाउट ऑल दीज ऑर्गन. डू फाइंड मोर अबाउट डेम ॲज यू ग्रो अप. म्हणजे आपल्या शरीराची रचना ही फार गुंतागुंतीची आहे. हे इंटरनल ऑर्गनचं फंक्शन तुम्हाला अगदी बेसिक ह्याच्यात सांगितलं आहे, पण जसं जसं तुम्ही नेक्स्ट स्टँडर्डमध्ये जाल तेव्हा ह्याचं मोठ्या प्रमाणात कसं फंक्शन चालतं किंवा वास्ट स्वरूपात तुम्हाला हे शिकायला मिळेल. सध्या तुम्हाला 4th स्टँडर्डच्या मानाने हे एवढंच सांगितलेलं आहे. काय शिकलो आपण बघा, व्हॉट वी हॅव लर्न. द न्यूमरस इम्पॉर्टंट फंक्शन दॅट गो इनसाइड अवर बॉडी आर कॅरीड आउट बाय द डिफरंट ऑर्गन. म्हणजे आपल्या शरीरात चालणारी कामं ही आपल्या इंटरनल ऑर्गनकडून कळतात, आपल्याला ती दिसत नाही. द बॉडी इज स्ट्रक्चर्ड इन सच अ वे दॅट द इंटरनल ऑर्गन रिमेन सेफ. म्हणजे आपल्या बॉडीचे इंटरनल ऑर्गन सेफ राहतील अशा आपली बॉडीची रचना असते. द ऑसोफॅगस कॅरीड अ सॉलोड फूड फ्रॉम द थ्रोट टू स्टमक. म्हणजे ऑसोफॅगस आपल्या तोंडाकडून स्टमकपर्यंत आपलं अन्न नेते. नंतर आहे हार्ट कीप द ब्लड फ्लोईंग थ्रू द ब्लड वेसल स्प्रेड थ्रू आउट बॉडी. म्हणजे हार्ट आपल्या हृदय म्हणजे हृदय आपलं हार्ट ते काय करतं, ब्लड व्हेसलमधून रक्त खेळत ठेवतं, कॉन्ट्रॅक्ट होऊन, आपण बघितलेलं आहे. द लंग्स आर द ऑर्गन थ्रू विच द एअर इज वी ब्रीथ इन इज सप्लाइड. म्हणजे लंग्सद्वारे जी हवा आपण आत घेतो ती लंग्समध्ये प्युरिफाय होऊन सगळ्या बॉडी पार्टला पुरवली जाते. नेक्स्ट आहे हार्ट अँड लंग्स आर हेल्ड सेफली इन द रिपकेज इन द थोरॅकिक कॅव्हिटी. म्हणजे हार्ट आणि लंग्स हे आपल्या
बरगड्यांच्या पिंजऱ्यात सुरक्षित आहेत. आणि लास्ट पॉइंट आहे, अवर ब्रेन इज इम्पॉर्टंट इंटरनल ऑर्गन, इट हॅज अ सेफ प्लेस इनसाइड द स्कल. आपल्याला ब्रेन हे सगळ्यात महत्त्वाचं इंद्रिय आहे, बॉडीवरती कंट्रोल करतं आणि ते स्कलमध्ये सेफ आहे.